अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर बघा, आज बलिप्रतिपदा आणि पाडवा, सगळ्यांना बलिप्रतिपदा आणि पाडवा खूप शुभ गेला असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि उद्या आहे भाऊबीज आणि यमद्वितीया। तर ह्या सगळ्या जे लक्ष्मीपूजन झालं, आज पाडवा झाला, उद्या बघा भाऊबीज। तर सगळ्यात महिलांचा आवडता भाऊबीज दिवस म्हणजे महिलांना एक उत्सुकता असते आपल्या भावाकडून आपल्याला गिफ्ट मिळावं। तसंच आपण भावाला सुद्धा उद्या एक गिफ्ट द्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांसाठी स्वामी चरणी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांना उत्तमाचं आरोग्य मिळो। आरोग्य उत्तम असेल तर आपण कष्ट करू शकतो, मेहनत करू शकतो, काम करू शकतो आणि कमवू शकतो। तर अशा ह्या आरोग्यासाठी मी स्वामी चरणी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करते की श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना उरलेलं आयुष्य उत्तमाचं द्या, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि आरोग्य द्या। तर चला, उद्या आहे यमद्वितीया आणि भाऊबीज। तर कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया म्हटलं जातं। तर यमद्वितीया म्हणजे यमराजा बहीण, यमराजाची बहीण म्हणजे यमुनाच्या घरी जेवायला जातो म्हणून यमद्वितीया असं म्हटलं जातं। तर आपण उद्या भाऊबीज जी साजरी करणार आहे त्या भाऊबीजेमध्ये भावाला औक्षण करण्यासाठी त्या ताटामध्ये काय असावं, जसं आज पाडव्याला आपण पतीला औक्षण केलं तसं उद्या आपल्या भावाला औक्षण करण्यासाठी आपल्या ताटामध्ये काय काय वस्तू असाव्यात, औक्षण कसं करावं आणि दीपदान कसं करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपल्या औक्षणच्या ताटामध्ये तुम्ही तांब्याचं ताट घ्या, तामण घ्या, चांदीचं ताट घ्या, तुमच्या ऐपतीप्रमाणे। स्टीलचं घेतलं तरी चालेल, ज्याच्याकडे नाही त्यांनी स्टीलचं घेऊ शकता, असं काही नाही आहे। जे गरीब लोक आहेत ते काय करणार, ते काय तांब्याचं ताट आणायला खरेदी करायला जाणार, त्यांची कुवत नसेल, ऐपत नसेल, पैसे नसतील, चांदीचं ताट आणायला जाणार नाही। जे फक्त ॲल्युमिनियमचं ताट वापरू नका, चांदीचं ताट वापरा, तांब्याचं ताट वापरा, स्टीलचं वापरू शकता। पण दिवा जो आहे तो आपल्याला कणकेचा करायचा आहे। कणकेचा दिवा जो करायचा आहे त्यामध्ये हळद टाकायची नाही, फक्त कणिक, मीठ न घालता कणिक मळायची आणि तो दिवा बनवायचा आणि त्या दिव्याच्या दोन्ही बाजूला मुटके बनवायचे। तुम्हाला परवा जो व्हिडिओमध्ये सांगितले त्याच पद्धतीनं यमदीपदानाला जसं तुम्ही दिवा बनवलाय तसाच, फक्त ह्यामध्ये हळद टाकायची नाही, मीठ टाकायचं नाही, फक्त कणिक मळायची, कणकेचा दिवा करायचा आणि त्या कणकेच्या दिव्याच्या बाजूला दोन्ही बाजूला असे मुटके कणकेचेच करून दोन्ही बाजूला ठेवायचं। त्यामध्ये अखंड अक्षदा ताटामध्ये ज्यांना फुटलेले तांदूळ त्याला हळद कुंकू लावून अक्षदा बनवायच्या, पान आणि सुपारीचा विडा, एक सोन्याची वस्तू म्हणजे ती भावाच्या कपाळाला लावण्यासाठी, आणि स्वीट काहीतरी तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे पेढे ठेवा, बर्फी ठेवा, साखर ठेवा, जे काय तुमच्याकडं अवेलेबल आहे, उपलब्ध आहे ते। तर हे बघा, तुम्ही सकाळी भावाला उठणं लावून आंघोळ घालायची। जर समजा तुमचा भाऊ लांब असेल तर आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला आंघोळ घालू शकता, नसेल तर ठीक आहे। उद्या भावाला आपण आंघोळ घालायची उठणं लावून आणि त्यानंतर रांगोळी काढायची, रांगोळीवरती पाट ठेवायचा आणि त्या पाटावर पूर्वेला तोंड करून भावाला बसवायचं। आपलं तोंड पश्चिमेला व्हायला पाहिजे। भावाला टोपी घाला, टोपी नसेल तर रुमाल द्या, प्रत्येकाच्या घरामध्ये टोपी ही असतेच, नसेल तर रुमाल चालेल। तर भावाला पहिल्यांदा कुंकू ओलं करून त्याला नाम ओढायचं आणि त्या नामाला कुंकू अक्षदा चिटकवायच्या। त्यानंतर भावाच्या डोक्यावरती अक्षदा म्हणजे अखंड तुझं आयुष्य, अक्षदा म्हणजे तांदूळ हे अखंड असतात म्हणून अखंड आयुष्य तुला मिळू दे म्हणून तांदूळ टाकायचे। त्यानंतर तुम्ही भावाच्या कपाळाला 3 वेळेला क्लॉकवाईज सुपारी फिरवायची, एकदा लावायची कपाळाला अशी ओवाळायची, दुसऱ्यांदा लावायची अशी ओवाळायची, तिसऱ्यांदा लावायची अशी ओवाळायची। कारण सुपारी कणखर असते, घट्ट असते, कठीण असते, म्हणून माझा भाऊ कणखर, कठीण आणि असा सुपारीसारखा मजबूत होऊ दे असं प्रार्थना उद्या करायची। त्यानंतर आपण सोनं कपाळाला लावायचं आणि एक वेळा असं लावायचं, परत फेरी मारायची, दुसरं तिसरं असं 3 वेळेस सोनं ओवाळायचं, म्हणजे माझ्या भावाला सोन्यासारखं
सुखी आणि समाधानी आयुष्य मिळू दे, त्याचं आयुष्य आरोग्य सोन्यासारखं होऊ दे, असं उद्या यमाला उद्या प्रार्थना आपण भावासाठी करायची. प्रत्येक आता ज्याला भाऊ नाही त्या मुलींनी चंद्राला औक्षण करू शकता. मानलेला भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मावस भाऊ असेल, मामे भाऊ असेल, आत्ते भाऊ असेल, कोणी भाऊ तुम्ही जो आहे त्याला औक्षण करू शकता. किंवा ज्या मुलांना बहीण नाही त्यांनी कुठली मावस बहीण, चुलत बहीण, मामे बहीण, आत्ते बहीण, मानलेली बहीण, कुठल्याही बहिणीकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकता. तर ज्या बहिणी उद्या भावाला औक्षण करणार आहेत त्यांनी आवर्जून आपल्या भावासाठी मनापासून प्रार्थना करायची की हे यमराजा, माझ्या भावाला अखंड आरोग्य, अखंड आयुष्य दे, त्याला अपमृत्यू नको, त्याला अपमृत्यू येऊ नये, असं प्रार्थना करायची. किंवा आपल्या माहेरच्या सगळ्यांसाठी तुम्ही यमदेवाला प्रार्थना करायची की हे यमदेवा, माझ्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना अखंड आयुष्य द्या, अपमृत्यू नको. तर तुम्ही हे तुमच्या माहेरच्या माणसांसाठी, भावासाठी करू शकता. तसं जगातील जेवढे सगळे भाऊ आहेत बहिणींचे, त्या सगळ्या भावांसाठी तुम्ही उद्या ही प्रार्थना भावासाठी करायची की हे यमदेवा, तुम्ही आमच्या जगातील सगळ्या भावांना अखंड आयुष्य द्या, अपमृत्यू नको, असं तुम्ही सगळी प्रार्थना करायची. आणि औक्षण करताना तुम्ही असा एक मंत्र म्हणायचे की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा तळू दे, बळीचं राज्य येऊ दे, असं 3 वेळा हा मंत्र म्हणायचा. तर ह्या प्रकारे तुम्ही उद्या भाऊबीजेला भावाचं औक्षण करायचं. आणि त्यानंतर यमद्वितीयेला यमदेवाला दक्षिण दिशेला तोंड करून आपण एक दिवा लावायचा आहे. तोही कणकेचा बनवायचा, पण त्यामध्ये हळद टाकून कणिक मळायची, मीठ टाकायचं नाही. आणि एक दिवा बनवायचा, त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आणि त्या दिव्याच्या बाजूला सुद्धा मुठके 2 कणकेचे करून तुम्ही तो दिवा दक्षिण दिशेला एका कागदावरती किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये ठेवून तुम्ही आपल्या भावांसाठी, माहेरच्या लोकांसाठी, जगातील सगळ्या भावांसाठी उद्या प्रार्थना करायची आहे की हे यमदेवा, जगातील भावांसाठी सगळ्या तू अखंड आणि अपमृत्यू न देता आयुष्य दे, असं प्रार्थना करायची. आणि अजून एक आवर्जून भावाला औक्षण करताना तुम्ही त्या भावासाठी काळा दोरा आणि तुम्हाला सांगतो ते नारळ, श्रीफळ हा आवर्जून द्या. आणि तुमच्या कुवतीप्रमाणे जसं भावानं तुम्हाला गिफ्ट द्यावं असं वाटतं तसं तुम्ही एखाद्या भावाला गिफ्ट द्या. आणि ते गिफ्ट दिल्यानंतर भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. म्हणून जसं बहिणीला भावाकडून तुम्हाला गिफ्ट पाहिजे तसं तुम्ही भावाला गिफ्ट द्या तुमच्या कुवतीप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे. तर अशा प्रकारे उद्या यमद्वितीयेचं, भाऊबीजेचं जे काय तुम्हाला सेवा करायची आहे ती मी थोडक्यात सांगितलेली आहे. तर तुम्ही उद्या आवर्जून दीप प्रज्वलित करून दीपदान करा आणि भावाला कणकेचा दिवा करून दोन्हीकडं मुठके ठेवून औक्षण करा. तर ही माझी जी सेवा तुम्हाला सांगितली, उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. मित्र मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक यांना उपयोगी पडेल. कोणाला रीतिरिवाज माहीत नाही त्यांना माहीत पडेल. कोणी नवीन भाऊबीजेला भावाला ओवाळत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी येईल. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा, मला प्रोत्साहन मिळेल. मी व्हिडिओ जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करून तुम्हाला तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे माहिती पुरवत जाईल. ह्या माझ्या मनाच्या माहिती नाही आहे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे माहिती आहे. तर उद्याच्या भाऊबीजेसाठी यमद्वितीया आणि भाऊबीजेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.